सस्नेह नमस्कार. बातमी खास यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण संवाद साधणार आहोत मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्रीरंगजी आप्पा बारणे यांच्याशी. खरं तर आप्पा या संबोधनाने ते सर्व परिचित आहेत. असं म्हणतात काही माणसं गुणसंपन्न असतात, काही माणसं धनसंपन्न असतात, तर काही माणसं ही अनुभव संपन्न असतात. समाजकारण आणि राजकारण क्षेत्रातलं एक अनुभव संपन्न व्यक्तित्व म्हणून माननीय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना ओळखलं जातं. महाराष्ट्राच्या भूमीचा वारसा सांगत भारतीय संसदेत आपल्या कार्य आणि कर्तृत्वाचा पारदर्शक आरसा प्रतिबिंबित करणाऱ्या माननीय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या कार्याची नोंद घेत चेन्नई स्थित प्राईम टाईम फाउंडेशनच्या वतीनं त्यांना नुकताच सलग 7व्यांदा संसद रत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. यंदा देशभरातील 11 खासदारांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश आहे. त्यामध्ये खासदार सुप्रियाजी सुळे, खासदार हिनाजी गावित, राज्यसभेच्या खासदार फौजिया खान आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना संसद विशिष्ट रत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. घेऊयात त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा. आप्पा, बातमी खास यूट्यूब चॅनलच्या वतीनं सर्वप्रथमतः आपल्या संसद विशिष्ट रत्न पुरस्काराबद्दल खूप खूप अभिनंदन. बातमी खास परिवाराच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. नमस्कार. आपल्या कार्याची नोंद घेऊन चेन्नईच्या प्राईम पॉईंट फाउंडेशनच्या वतीनं आपल्याला संसद विशिष्ट रत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. ही सर्वांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या यशस्वी आनंद वार्तेबद्दल, या सन्मानाबद्दल आपल्या मनातल्या काय भावना आहेत? देशाच्या संसदेमध्ये गेल्यानंतर खरं तर मराठी माणूस त्याला वाव मिळत नाही, तो बोलत नाही, तो आपले प्रश्न मांडत नाही. ही मराठी माणसाची भूमिका होती. आपण जर पाहिलं तर गेल्या 7 वर्षामध्ये देशाच्या संसदेमध्ये काम करत असताना सर्वाधिक प्रश्न मांडले. मग ती खाजगी विधेयकाच्या माध्यमातून असतील, प्रश्न मांडण्याच्या माध्यमातून असतील, आणि या संदर्भामध्ये काम करत असताना देशाच्या संसदेमध्ये माझी उपस्थिती देखील प्रार्थनीय राहिलेली आहे. शेवट काम करत असताना आपला माणूस, मराठी माणूस देशाच्या संसदेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा काम करतो याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो. संसदेमध्ये गेल्यानंतर काम करत असताना देशातले सर्व संसद सदस्य, लोकप्रतिनिधी प्रत्यक्षपणे ओळखू लागलेत. माझं कामकाज त्यांनी पाहिल्यानंतर प्रत्यक्ष त्यांची माझी ओळख होऊच लागली आणि कामाचा एक वेगळा अनुभव खरं तर देशाच्या संसदेमध्ये मला आला. काम वाटतं अवघड आहे, परंतु त्या कामामध्ये रुची ठेवली तर काम सोपं जातं. आप्पा, जनतेचे, नागरिकांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न आपण संसदेमध्ये सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून एक खासदार या भूमिकेतनं मांडत असतात. अधिवेशनातील ही कामकाजाची प्रक्रिया नेमकी कशी चालते? देशाचे संसदेचं अधिवेशन चालू होण्याच्या अगोदर आम्हाला त्याची पूर्वसूचना मिळते जवळपास 12-13 दिवस अगोदर. आणि पूर्वसूचना मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही प्रश्न टाकतो. आणि प्रश्न टाकण्याची प्रक्रिया अशी असते की देशाच्या संसदेचं अधिवेशन चालू होण्याच्या 5 दिवस अगोदर ते प्रश्न टाकावे लागतात. आणि प्रश्न टाकल्यानंतर त्याला ड्रॉ असतो आणि तो ड्रॉ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असतो, कॉम्प्युटराईज त्याला ड्रॉ केलेला आहे. जवळपास 300-325 खासदार, 543 खासदारामध्ये ते प्रश्न टाकतात आणि त्याचा रोज संध्याकाळी 5 वाजता ड्रॉ काढला जातो. तो ड्रॉ काढल्यानंतर त्याच्यामध्ये शॉर्टलिस्ट होती. पहिले सुरुवातीचे जे 25 प्रश्न असतात ते प्रश्न तारांकित म्हणून सभागृहामध्ये येतात आणि बाकी प्रश्नाची उत्तरं दिली जातात. ज्यांचे प्रश्न लागतात त्यांना बोलण्याची संधी लोकसभेमध्ये मिळते. दुसरा, दर शुक्रवारी 377 टाकावा लागतो आणि त्या अनुषंगानं तो संसदेतल्या पक्षावाईज त्याला मेरिटनुसार त्याचा क्रमांक येतो. पक्षाच्या ज्या संख्या आहे त्या संख्येनुसार तो क्रमांक येतो. संध्याकाळी किंवा दुपारी प्रश्नावर संपल्यानंतर 0 आवर असतो की आपल्याला महत्त्वाचे प्रश्न आपल्या लोकसभा क्षेत्रातले ते मांडण्याच्या संदर्भामध्ये रोज 20 प्रश्न घेतले जातात. ते पण ड्रॉज पद्धतीने असतात आणि काही अति महत्त्वाचे प्रश्न असेल तर सभापतीला विनंती केल्यानंतर त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सभापती वेळ देतात आणि तशा पद्धतीने 0 आवरवरती बोललं जातं.
खाजगी विधेयकं जी असतात ती एका अधिवेशनामध्ये 3 विधेयकं, पूर्वीच्या सभापती 4 विधेयकं घ्यायची, परंतु आताच्या सभापतींनी त्याची मर्यादा कमी करून 3 विधेयकं घेतलेली. तर 3 विधेयकं एका अधिवेशनामध्ये एका संसद सदस्याला टाकता येतात. आणि अशा अनुषंगानं जे वेळ दिलेली असते, अचूक वेळ प्रश्न टाकण्याची, त्या कालावधीमध्ये प्रश्न टाकणं हे महत्त्वाचं असते. आज रोजी ऑनलाईन प्रश्न टाकण्याची प्रक्रिया केलेली आहे आणि त्या अनुषंगानं जवळजवळ पाहिलं तर लोकसभेमध्ये ॲक्टिव्ह सदस्य जवळपास 350च्या जवळपास आहेत की ते रोज प्रश्न टाकतात, झिरोवर टाकतात, काही प्रश्न विचारले जातात. आणि याच्यातून ज्यांचे प्रश्न अतिमहत्त्वाचे असतात किंवा जे लॉटरीच्या माध्यमातून जे लागले जातात, तर त्या प्रश्नाच्या अनुषंगानं संसदेमध्ये सर्वाधिक प्रश्न मांडण्याचं काम मला खरं तर योग आला. माझ्याबरोबर महाराष्ट्राचे अनेक खासदार आहेत. आपण जर पाहिलं तर पहिल्या 10च्या रँकमध्ये जवळजवळ महाराष्ट्राचे आहेत, काही थोडं अन्य राज्यातले आहेत. तर बऱ्यापैकी महाराष्ट्राचे खासदार खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये सक्रिय असतात आणि पूर्णपणे विषय समजून घेऊन त्यामध्ये रुची दाखवतात. आप्पा, विधेयक मांडणं, प्रश्नोत्तरांमध्ये सहभागी होणं, या सभागृहाच्या कामकाजाच्या अनुषंगाने आदल्या दिवशी काय काय तयारी करावी लागते? एखाद्या वेळेस जर तारांकित प्रश्न लागला तर त्याची संपूर्ण माहिती खरं तर लोकसभेमध्ये त्याची पूर्णपणे माहिती देण्याची एक व्यवस्था आहे आणि त्या अनुषंगानं आपण त्याची माहिती गोळा करतो, प्रश्न समजून घेतो की त्याला प्रश्नाला येणारं उत्तर, कारण उत्तर तर त्या प्रश्नावर मिळलं जातं, परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्या प्रश्नाच्या अनुषंगानं जर त्याचं उत्तर दिलं गेलं नसेल किंवा या अगोदर या संदर्भात कुणी प्रश्न विचारला असेल, त्याच्यावर कुठली कारवाई झाली नसेल, तर त्या प्रश्नाच्या अनुषंगानं संबंधित मंत्र्याला पेचात पकडायचं काम ते करावं लागतं. आणि आपला जो प्रश्न असतो, मूळ प्रश्न, तो प्रश्न व्यवस्थितपणे सभागृहामध्ये मांडून त्याचं उत्तर सन्माननीय मंत्र्याकडून घेतलं जातं. मला सांगायला अभिमान वाटतो, माझे ज्यावेळेस प्रश्न असतात तर संबंधित मंत्री फोन करून विचारतात, तुम्ही काय विचारणार आहे, की माझ्या अनुभवावरून मी सांगतो की मी प्रश्न विचारत असताना त्याला पूर्णपणे त्याची माहिती संबंधित खात्याचा प्रमुख देईल का किंवा अधिकारी देतील का, किंवा ही माहिती अगोदर कोणी विचारली असताना त्याला पूरक माहिती दिलेली नाही, त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारच्या कडून कुठली कारवाई झाली नाही, तर या अनुषंगाने ते प्रश्न विचारले जातात. आणि अशा प्रकारे प्रश्न विचारण्याच्या बाबतीमध्ये झिरोवर लागला तर संबंधित मंत्री लेखी स्वरूपामध्ये ती माहिती पाठवतात. प्रश्नाच्या अनुषंगानं अंकुश ठेवण्याचं काम, त्याचबरोबर मतदारसंघातील अनेक प्रश्न मांडण्याचं काम केलं जातं आणि त्याला एक चालना देण्याचं काम प्रश्न मांडल्यानंतर होतात. आप्पा, मराठी माणसाची अस्मिता असलेला शिवसेना पक्ष आपला, तसेच मावळ लोकसभा मतदारसंघ जर पाहिला, हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. अशा एका देशाच्या राष्ट्रीय राजकारणातले महत्त्वाचा पक्ष आणि एका अत्यंत महत्त्वपूर्ण लोकसभा मतदारसंघाचे आपण प्रतिनिधित्व करतात. आपल्या आज पावे तोपर्यंतच्या या वाटचालीपर्यंत, अगदी कालच्या संसद विशिष्ट रत्न या पुरस्काराबद्दल आपला पक्ष व आपल्या सहकाऱ्यांच्या काय भावना आहेत? आपण जर पाहिलं तर मला पहिल्यापासून राजकारणाची आणि समाजकारणाची रुची होती. मी ज्यावेळेस शिवसेना पक्षाच्या माध्यमातून देशाच्या लोकसभेमध्ये पोचलो, मला सांगायला अभिमान वाटन, हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मिळाला. मी अनेक वेळा त्यांच्याशी तशी गप्पा गोष्टी पण केलेल्या, राजकारणावरती असेल किंवा परिवारावरती. परंतु खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये मी आज ज्या स्थितीवरती आहे त्या स्थितीमध्ये पोचण्याचं काम जर कुणी केलं असेल ते पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यामुळं. या सगळ्या मावळ लोकसभा मतदार जर आपण पाहिला, पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा, ह्या 2 जिल्ह्याला संपर्क साधणारा हा मतदारसंघ येतो. दोन्ही जिल्ह्यामध्ये कल्चर वेगळं आहे, बोलीभाषा थोडीफार बदलली, परंतु राजकारण देखील फार वेगळ्या स्वरूपाचं आहे. रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा एक काल बोलबाला होता. रायगडमध्ये शिवसेनेचं पण चांगलं काम आहे. पिंपरी चिंचवडमध्ये व्यक्तिशः माझ्याबरोबरच पक्षाचं देखील काम चांगलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भूमी म्हणून पुणे आणि रायगड ही खरं तर देशाला परिचित आहे आणि अशा भूमीमध्ये मला काम करण्याची संधी प्राप्त झाली.
एक वेगळा अनुभव या माध्यमातून आला. दोन्ही जिल्हे जोडत असताना, दोन्ही मतदारसंघ जोडत असताना सगळ्या मतदाराला, सगळ्या कार्यकर्त्याला, जनमानसाला एकसंघ ठेवून काम करत गेले 7-8 वर्ष मी काम करतो आहे. आणि मला असं वाटतं की हा मतदारसंघ अतिशय चांगला आहे, वैभवशाली मतदारसंघ आहे. निसर्ग चांगला आहे या मतदारसंघामध्ये, पर्यटन स्थळं आहेत, नद्या आहेत, या ठिकाणी मोठी कारखानदारी आहे, ज्यांना हाताला काम नाही त्याला उद्योग मिळण्याचं काम करतो आहे, स्वच्छ पाणी, हवा चांगली. खरं तर मला असं वाटतं की अतिशय चांगला मतदारसंघ आणि त्या मतदारसंघाचं नेतृत्व करायची मला संधी मिळाली. आप्पा, माणूस अनुभवाने सक्षम होतो असं म्हणतात. आपण ज्यावेळेस प्रथम खासदार झालात, अनुभव त्यावेळेस खासदार म्हणून नसताना 2014-2015 साली आपल्याला प्रथम वर्षीच संसदरत्न हा पुरस्कार जाहीर झाला होता. तो आपण प्राप्त केला आपल्या कार्याच्या माध्यमातून. त्यावेळेस आपला काय आत्मविश्वास होता, ती तयारी कशी साधली आपण? गेले महापालिकेमध्ये 20 वर्ष मी काम करत होतो. आपण जर पाहिलं तर महापालिकेच्या सभागृहात देखील प्रश्न मांडत असताना त्याची माहिती घेऊन ते प्रश्नाचा उकल करण्याचं काम, ते मांडण्याचं काम आणि त्याचा पाठपुरावा करण्याचं काम मी सातत्यानं गेले 20 वर्ष केलं. हा अनुभव माझ्या पाठीमागं फार मोठा होता. आणि लोकसभेमध्ये गेल्यानंतर की प्रश्न समजून घेऊन, वाचन करून जास्तीत जास्त प्रश्न कसे मांडता येईल या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न केला. माझे PA खाजगी सचिव यांचा देखील मोठा याच्यामध्ये सहभाग होता की या संदर्भामध्ये माहिती गोळा करून ती माझ्यापर्यंत पोचवणं. लोकसभेच्या कामकाजामध्ये खरं तर वाचन आणि प्रॅक्टिकली काम खूप महत्त्वाचं असतं आहे. आणि ते प्रत्यक्ष अगोदर मी खूप ते समजून घेतलं आणि प्रत्यक्ष त्याच्यामध्ये रुची दाखवली. आणि म्हणून जवळपास 96% उपस्थिती माझी सभागृहात आहे. आमचा जो ग्रुप आहे लोकसभेमध्ये तो सातत्यानं आमचे प्रश्न झाल्यानंतर आम्ही बाहेर जात नाही, तर सभागृह संपतपर्यंत इतरांचं देखील ऐकतो आणि ते कशा पद्धतीने प्रश्न मांडतात, काय बोलतात, काय पद्धत आहे, हे सगळं समजून घेऊन त्या संदर्भामध्ये खरं तर रुची दाखवल्यामुळं मला ते सगळं सोपं गेलं. आप्पा, भारतीय संसदेत कोणाची मांडणी, कोणाचा अभ्यास, व्यासंग, कोणाची भाषणे आपल्याला आवडतात, कोणाची तयारी आपल्याला प्रेरित करते? आपण काय अनुभव सांगाल की कोणापासून आपण प्रभावितही होता? लोकसभेमध्ये खरं तर पक्षविरहित बोलायचं झालं तर अनेक पक्षाचे चांगले खासदार लोकसभेमध्ये गेल्यानंतर असं जाण्याच्या पूर्वी असं वाटत होतं की कोणी निवडून येतं तिथं, पण त्याची परिस्थिती नाही आहे. लोकसभेमध्ये अतिशय हुशार, बुद्धिवान त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून जातात. अनेक जण चांगली भाषणं करतात. लोकसभेमध्ये बोलायचं झालं तर वेळाची मर्यादा असते आणि तो वेळ पक्षाला मिळतो, तो व्यक्तीला मिळत नाही. पक्षावाईज, ज्याच्या संख्येवाईज तो वेळ मिळतो आणि त्या अनुषंगानं कमी वेळेमध्ये आपली मांडणी झाली पाहिजे अशा पद्धतीची भाषणं लोकसभेमध्ये अनेक चांगले खासदार, तो कोणत्याही पक्षाचा असो, अनेक चांगले खासदार बोलतात. उत्तरं त्याला मंत्री म्हणून अनेक चांगले मंत्री त्याला उत्तरं देतात. खरं तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनुभव हा महत्त्वाचा असतो आणि इतरांचं पाहून, इतरांचं ऐकून तो अनुभव मी आत्मसात केला आणि अतिशय चांगल्या प्रकारचं लोकसभेमध्ये या पद्धतीचं वातावरण देखील असतं. आप्पा, आम्ही सर्वसामान्य माणसे लोकसभेचं एकंदरीत कामकाज TV वर पाहतो, पण बऱ्याचदा हमरी-तुमरी, भांडणं वा इतर कलह हा जास्त लक्षात राहतो. त्याबद्दल काय सांगाल? देशाच्या लोकसभेमध्ये देशभराचे अनेक प्रश्न असतात. विरोधी पक्षाच्या खासदारांना बोलून दिलं नाही, त्यांचे प्रश्न मांडून दिले नाही. साहजिकच ते पुढे येतात, सभापतीच्या आसनाजवळ येऊन ते त्यांची मागणी मांडतात आणि हा लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे. आणि याही परिस्थितीमध्ये सभागृह जर चाललं ना, आपला प्रश्न आला तर त्याही गोंधळामध्ये तो प्रश्न मांडावा लागतो आणि तो मांडत असताना विचलित न होता तो प्रश्न मांडावा लागतो. शेवट लोकसभेमध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीला किंवा एखाद्या पक्षाच्या समूहाला ती वेळ मिळाली नाही तर ते त्या पद्धतीने निदर्शनं करतात. हा लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे, परंतु त्याच्यातून सुद्धा एक वेगळं काही शिकता येतं, हे मी अनुभवलेलं आहे. आप्पा, लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या या वास्तूमध्ये अनेक खासदारांनी आपल्या शैलीतनं, व्यासंगातून येथे इतिहास रचलेला आहे.
या पवित्र वास्तूचा आपल्याला भरपूर सहवास लाभला आहे आपल्या कारकिर्दीच्या माध्यमातून. एक असं कोणतं स्वप्न व रेकॉर्ड नोंद करण्याचं स्वप्न आपलं अबाधित राहिलेलं आहे का रचायचं आपल्या मनामध्ये आहे या वास्तूमध्ये? आपण जर पाहिलं तर लोकसभेमध्ये खरं तर त्या ठिकाणी तिथपर्यंत पोचणं फार अवघड गोष्ट आहे. मी मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेचं मनपूर्वक आभार व्यक्त करेन की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देशाच्या लोकसभेमध्ये पाठवण्याच्या संदर्भामध्ये निर्णायक भूमिका या मतदारसंघातील मतदारांनी घेतली आणि मला त्या ठिकाणी पोचता आलं, काम करता आलं. मतदारांनी जर किंवा माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीनं त्यामध्ये युतीमध्ये असणाऱ्या पक्षाच्या सहकार्यातून त्या ठिकाणी जर संधी मिळाली नसती तर खरं तर मी पोचू शकलो नसतो, माझं काम दाखवू शकलो नसतो. प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये एक सुप्त गुण असतात आणि ते दाखवण्यासाठी त्याला कुठंतरी वाव मिळावा लागतो आणि तो वाव खरं तर पक्षाने मतदारांनी दिला आणि म्हणून मी देशाच्या लोकसभेमध्ये माझ्या अंगामध्ये काही राजकीय सामाजिक गुण येते मी दाखवू शकलो. वारकरी संप्रदायाचा आणि संस्कृतीचाही वसा आणि वारसा सांगणारा मावळ लोकसभा मतदार हा संघ आहे आणि लाल मातीशीही नातं सांगणारा हा मतदारसंघ आहे. आपण स्वतः मल्लविद्येची आराधनाही केलेली आहे. त्या अनुषंगाने काय सांगाल? मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर सुरुवात जी होती जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमीतून. ही संतांची भूमी असणारा हा मतदारसंघ आपण जर पाहिलं, देहू आळंदीला कार्तिकी निमित्त रायगडातून म्हणजे कर्जत असेल, पनवेल असेल, उरण असेल, या सगळ्या भागातून मोठ्या संख्येनं पालख्या आळंदी आणि पंढरपूरकडे येतात आणि संप्रदायाची भूमी. व्यक्तिगत मल्लविद्येच्या बाबतीमध्ये विचारलं तर हा पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं कुस्तीप्रेमी तरुण आहेत आणि कुस्तीचं वेड असणारे अनेक गावं आहेत. मी स्वतः जवळपास 4 वर्ष कुस्तीवरती कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीमध्ये स्वतः मेहनत घेऊन त्याच्यामध्ये मी स्वतः झोकून काम केलेलं आहे आणि मला सुरुवातीपासून आवड आहे या गोष्टीची आणि आवडीतून खरं तर या मल्लविद्येकडे मी ओढला गेलो. त्याचा फायदा मला पुढच्या जीवनामध्ये माझ्या शरीरवृष्टीकडे झाला. कामाच्या व्यापामध्ये कधी कधी व्यायाम करायला मिळत नाही, परंतु पूर्वी केलेलं कमवलेलं शरीर याच्यातून ती एनर्जी देखील मिळतं आणि ही भूमी खरं तर संतांबरोबरच क्रीडा क्षेत्राला जोपासणारी आहे, मानणारी आहे आणि ह्या भूमीतून खरं तर आपल्याला काम करण्याची संधी मिळते. हा माझा दृष्टिकोनातून एक मोठा स्वाभिमान आहे. आप्पा, महानगरपालिकेचं सभागृह ते संसदेचं सभागृह या आपल्या एकंदरीत राजकीय कारकिर्दीच्या कार्यप्रवासामध्ये आपण महानगरपालिकेचे 4 वेळा नगरसेवकही राहिलेले आहेत. या एकंदरीत अनुभवाचा आपल्याला काय फायदा झाला सांसदीय कारकिर्दीमध्ये? मी देशाच्या लोकसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न मांडू शकलो. देशाच्या लोकसभेमध्ये कणखरपणे बोलू शकलो. याचा सगळा अनुभव पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहामधून मला 20 वर्षामध्ये मिळाला. महापालिकेच्या सभागृहामध्ये मी जवळ तास दीड तास एखाद्या विषयावरती बोलायचो आणि विषय समजून घेऊन त्याचा अभ्यास करून बोलायचो. ही अभ्यास करण्याची वृत्ती मला फायद्याची झाली ती लोकसभेमध्ये कामकाजामध्ये. प्रत्येक विषय समजून घेऊन त्याचं वाचन करणं, त्याची माहिती गोळा करणं, पॉईंट्स काढणं, त्याची नोट काढणं आणि त्याच्यावरती अभ्यास करून अचूक थोड्या वेळेमध्ये आपल्याला जे बोलायचं, आपलं जे म्हणणे मांडायचं ते थोड्या वेळेत मांडायचं. त्यामुळे महापालिकेचा अनुभव हा खूप महत्त्वाचा आहे. कामकाजामध्ये जर आपण पाहिलं तर काही लोकप्रतिनिधी आता जनमानसाला भेटणं सुद्धा मुश्किल होतं, परंतु महापालिका क्षेत्रामध्ये काम करत असताना मला तो अनुभव आल्यामुळं दोन्ही जिल्हे माझ्या मावळ लोकसभा मतदारसंघातले पुणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये मी जेवढा संपर्क ठेवतो तो संपर्क मला महापालिकेच्या कामकाजातून कामी आला. मी कधी पाहिलं असेल तुम्ही, मी चिडत नाही, रागवत नाही किंवा रिॲक्ट होत नाही. शेवट प्रत्येक सर्वसामान्य माणूस काम घेऊन येतो, त्याला खूप मोठी अपेक्षा असते. 100% त्याचा काम होईल असं नाही, परंतु आल्यानंतर काम जरी झालं नाही तर त्याचं ऐकून घेऊन, ते समजून घेऊन, समोरच्याबरोबर बोलून कामासाठी प्रयत्न करणं हे आपला धर्म आहे आणि तो धर्म मी नक्कीच पाळत आलेलो आहे. म्हणून जर पाहिलं आपण महापालिकेपासून तो लोकसभेमध्ये पर्यंत मी जवळपास 8 निवडणुका लढलो आहे.
जनता मतदार माझ्याबरोबर राहिले त्याचं एकमेव कारण की जनमानसामध्ये आपण कसा वागतो याचा एक आरसा असतो आणि माणसं आपल्याकडं पाहत असतात. आपण जरी चुकीचं वागलो तरी त्याचा हिशोब हा निवडणुकीला केला जातो आणि म्हणून मी हे सगळं पाहिलं, अनुभवलं आणि हे अनुभवत असताना महापालिका ते संसद हा सगळा प्रवास करत असताना तुम्ही जर पाहिलं गेल्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या स्वभावामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. मला बदलून घेतलं नाही, परंतु मी अनुभवातून अनेक काही शिकलो. मी लोकसभेमध्ये पाहिलं कितीतरी उद्योगपती, कितीतरी मोठी माणसं आहेत, ती संपत्तीने मोठी असतील, अनुभवाने मोठी असतील, परंतु ती सर्वसामान्य जनतेशी अतिशय एकरूप होऊन वागतात. हा अनुभव देखील मला लोकसभेमध्ये मिळाला. महापालिकेमध्ये काम करत असताना सहकाऱ्यांबरोबरच महापालिकेचे अधिकारी यांच्याशी असणारं संबंध किंवा त्यांच्याशी कशा पद्धतीने काम करून घ्यायचा हा मी अनुभवलेला संबंध मला लोकसभेमध्ये देखील येतो आणि म्हणून मी त्या ठिकाणी देखील अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मतदारसंघाचं काम मात्र मार्गी लावतो. हे होते खासदार श्रीरंगाप्पा बारणे. विविध प्रश्नांना खूप सुंदरशी उत्तरे त्यांनी या ठिकाणी दिली. खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते मावळ लोकसभा मतदारसंघ, शिवसेना पक्ष ते भारतीय संसद अशा चारही अंगाने त्यांच्या राजकीय प्रगतीचा आलेख हा उंचावलेलाच आपल्याला दिसतो. शांत, संयमी, सुसंस्कृत पण तितकेच कृतिशील असणाऱ्या माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या कारकिर्दीचा, कार्यप्रवासाचा आढावा आज आपण या ठिकाणी घेतला. खरं तर त्यांची कारकीर्द, राजकीय प्रवास हा इतरांना प्रेरणा देणाराच आहे. आप्पा, बातमी खास परिवाराच्या वतीनं आपले मनपूर्वक धन्यवाद.